बघ दे पळाली का? तिकडूनच काढताय का? वर नाही जायचं तुला, वर नाही. चल 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 इकडूनच काढा ना मम्मी आता. मारू नका ना मम्मी. पाली अहो ती किती गच्चा चालू राहिली. ही ना लई त्रास देते. चल सोडा हिच्या चढी सोडा. मम्मी मम्मी मार करणे. ती बिचारी केवढी ढुलत चालू राहिली. दोरीने बांधतो तुला. दोरीने बांधते हा. ही तोंडात बोटा घालती की कांगवे घालती. मेली का काय मम्मी? लय शांती झाली. मेली का काय? एवढ्याची मी मदत ती जणायला आली मला वाटतं. हा म्हणून ओळू चालते. किती डुलत चालती पा. चलो चलो चलो. शी यार सकाळी सकाळी पोंगे मला आता उलटी आहे सारखं करू राहील. तुझ्या चप्पल कुठं मी कुठं. एवढी घरभर गळून टाकली बिचारीला. कशी चालती पण ती. शी तुम्ही तिला लय त्रास दिलेला. पटकन काढा मला ती खरं बांधून ठेवायची. बांधू काय कशाला. शी नाही नाही चल नकली आणते मी नकली. आणि हा कानू कानाला दाखव शिव. काना बिले गावात बरं का. कानाला मागच्या सरडा घरात काही बी निघतं बाई. पालीन सरडे ती पण कशी चालते डुलत डुलत. आता तिथून कशी काढशा. ई काना कसा ई. तुम्ही हे आवरलं ना हे ट्रॉलिंगच्या तिथूनच कुठून तरी निघाली असेल. मेली गेली तिकडे टाकून दिली भांडण. आज मला सर्दीचा खूप जास्त त्रास होत होता. मग मस्त आलं टाकून फक्कड चहा घेतला. थोडासा घशाला आराम. ली नीट यादी कर कानू. हा नीट यादी कर. आमचा कानू किराण्याची यादी करतोय. अंगाची साबणी हार्पिक. इथे लाल काय ते कपड्याचं कोणतं. मी पाय कशी लिहिते कपड्याचं साबण. विन साबण किती लिहू. विम साबण विम किती लिहू. अंघोळीची कोणती लिहू. मला तो फ्लियामान मोतीचा आवडतो. तो आता म्हटली तो नाही ते दुकानात नव्हता फ्लियामान. मोतीच लिहिते. हे बाकीचे राहिले लवकर उघडून जाते. मोती किती लिहू. 8 लिहून ठेव का. हे पोरांचं शॅम्पू आहे का. हा आहे. तो असा पण मेडिकलला भेटतो. किराण्यात नाही भेटत. भेटतं ना नाही ना हिमालयाचा. तुम्हाला शॅम्पू पुढे लिहायचे आहे का. लाल लिहिलं का ते. नाही ना रेड हार्पिक ब्ल्यू हार्पिक 2-2 लिहू ना वरती खाली. परत इकडे तिकडे होऊन जात. ते रीनाला आहे ना जसं काय संपलाय का. किती वापरलं रीनाला पावडर किती लिहिती. कोणती वापरत. सर्फ एक्सेल ना. ते कम्फर्ट तो मोठा पॅक नाही भेटत का एवढं बाटला. त्याला म्हणा 1 लिटरचा दे डायरेक्ट.
छोटे छोटे सार तुझा कोणता यादी कोणती यादी फ्रीज मध्ये पहा ना कोणते मसाले केचप आणि ते काय म्हणतात ते हिरवं काय राहतं तेच ना वेलचीच ना चहा मसाला पावभाजी मसाला ते आहे का? ते ना मी मागच्याच पुड्या खोलून ते याच्यात ठेवल्या होत्या ना त्या यांच्यात ओतल्या पण मला आठवतच नाही नेमका मिसळ मसाला कोणता आहे पावभाजी कोणता आहे बिर्याणी कोणता आहे तिघांचे वास सारखेच येतात मला अजून काय काय लागतं आपल्याला त्याच्यात किचन किंग भरपूर आहे शेजवान चटणी नाही चटणी शेजवान चटणी थोडीच आणा आहे गपना त्यांना कळेल का काय लिहिलं बडबड नुसती हेवा नुसतं हेवा करतो नुसतं हेवा करतो आमच्या त्रिशूबाईला आज सुट्टीच होती. बाईने एवढा कहर केलेला होता, घरात पूर्ण पसारा पडलेला होता. झाडू फरशी करताना पण इतका पसारा केलेला होता, तिला आवरायला लावला जरा जरा. आणि त्यानंतर परत तिने एवढा आरोबा केला. सोफ्यावर पसारा, फरशीवर पसारा, जिन्यावर पसारा. सुट्टीचा दिवस असला ना आमच्या घरात हा सीन असतो. तर मस्त एका बाजूला सिरियल लावलेल्या होत्या. तर गाईच आता आम्ही चाललोय दवाखान्यात. मुलांना नाही आणलं, बिचारी मुलं इतके रडत होते. पण मग काय करता, खूप त्रास देता. कुठं शांतता नाही, दवाखान्यात शांतता लागू देत नाही. मला खूप जास्त सर्दीचा त्रास होतोय. आता दवाखान्यात जाऊन येते. घसा नुसा दुखू राहिला. एकाला झालं ना आमच्या घरात सगळ्यांना दुखणं येतं. कालच कानाला नेलं तेव्हा माझं डोकं नाही चाललं. काय कालच कानाला नेलं तेव्हा माझं डोकं नाही चाललं असं. तर डोकं आहे का पण? हा डोकंच नाही, मग तुम्हालाच हे सगळं दिलेलं. फसवलं तुम्ही. डोक्याची बोलणी नव्हती झाली, फक्त हात देण्याची बोलणी झाली ती. शुभ सांगून देते मी तुम्हाला. तिथंच फसलं ना मी. हा परत काही रिटर्नची हे आहे का? नाही, रिटर्न पॉलिसी नाही काही. असेल तर पहा तेवढं हे मॅनेज करून. नाही नाही. 500 इकडं तिकडं. तर आता आम्ही पोचलोय वणीमध्ये, गावात चौफुलीला. दवाखान्यात बरीच गर्दी होती आणि मी इंजेक्शन घेतलं. इंजेक्शन घ्यायचं अजिबात मन नसतं, पण डॉक्टर बोलले घेऊन टाका, मग घेऊन टाकलं. या कानाचे रोजचे नाटकं वाढले. त्याचे पप्पा निघाले. आलं की पप्पा मागे इकडंपर्यंत आला. घर कुठे चालला, कुठे रोज दमवतो असा. कान्या इकडे, तू मार दिल कानू. पाय मी थांबले की अजून पळतो. जाऊ दे, मी चालली. बाय. साधू बाबा धर याला, धर. मी चालली. बाय. जाय. रोजचे नाटक वाढले त्याचे. पटकन इकडे, पटकन काना. अवघड आहे बाई. दवाखान्यातून आले, आलेलं राहिलं पळून मला. तू थांब, तू थांब, तू थांब. चल घरी, चल घरी, चल चल. हा दमवतो. चल चल. अंबाने का दिवशी माती काय कसं पळतो ते उलट इकडे. चल चल.
एखाद दिवशी धरेल ना तुम्हाला मग कळेल. बिन चप्पलच फिरवायला ते उन्हात आणायचं. आणतील बाई पप्पाला उद्या मोठी कॅटेगरी आणलं. आपण गावात गेलो ना घेऊन. चल पटकन. बिन चप्पलचं दुडू दुडू धावतं इथून तिथे डायरेक्ट तिथून इथे. पण झोपून घ्यायचं आता दोघांनी. मला बी झोपू द्या जरा. चल. एवढे चांगले भरून ठेवलेले होते मी. जाऊ दे आता. एक काम करू त्यांना हेच करून टाकू. आता तिकडं कुठं नको रे कानू नको रे. हे काय कालपासून इथंच बांधलेलं आहे. हा कालपासून ते मारत रे कानू. हे पोरग भलता अवघड आहे बाई. आता कुठं चालला कानू मला नको दमू रे. शी ते टमाटे झाले खराब ते. गप बस चल. घेतला लागे तोडून. शी तो शी खोकला येईन ना. ते आंबा मारली बघ तुला. चल आता घरी चला. चल घरी चल. चल आता मी मार दिला. आता सरळ घरी निघेला तर गोळ्या औषधं घेते. तुम्ही झोपा. मलाही झोपू दे. चल. हा कुठे झोपतो. चल चल पटकन चल. चल वरती चल पटकन चढ. चल. पोचली बाई घरी. आता कानाला थोडं दूध तापवते. थोडं बाटलीत दूध घेते. मी औषधं घेते. जरा वेळ झोपून घेते बाबा. लय झोप येते मला आज सर्दीमुळे. कोरड बी पडते. डोकं दुखते. मी फक्त कानाचं दूध तापवायला घेतलं आणि स्वतःचे औषधं घेतले. तेवढ्यात काना परत चटकला आणि पप्पांमागे डायरेक्ट मळ्यात गेला. तर मी आता दुधाची बॉटल घेऊन वरती जात होती तर त्याला बघितलं तर तो डायरेक्ट मळ्यात होता. म्हणजे किती लक्ष ठेवावं या मुलांवर. 1 मिनटं इकडं तिकडं झालं ना लगेच गायब होता. डायरेक्ट मळ्यांमध्ये पळता. त्रिशूने एवढी हिंमत लावायची पण कानाचं नाव काना ठेवून मी चुकी केली आहे. एवढा जास्त नटखट आहे ना तो. अक्षरशः मी यशोदाची ती सिरियल बघायची ना. यशोदाचे जसे हाल होते ना नुसतं पळत राहायचं कानामागे तसेच माझे हाल चालले आहेत. माझा पूर्ण दिवस फक्त कानाच्या मागे पळण्यातच जातो. फक्त 1 मिनटं इकडे तिकडं लक्ष गेलं की आमचा काना दुडू 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 कुठे जाऊन पोचेल काहीच भरोसा नाही. तर गाईस आता मी चालली गावात. कारण त्रिशूचा टिफिन बॉक्स खराब झाला आहे. तिला टिफिन बॉक्स घ्यायचा आहे. अंडे घ्यायचे आहेत. आणि अजून काय काम आहेत. कानाला व्हॅसलीन घ्यायची आहे. विक्स घ्यायचं आहे. तर आता आम्ही निघतो. जर शूटिंग घेता आली गावात. लाजून जाते मी तर घेईल. नाही घेता आली तर डायरेक्ट घरचं दाखवेल. चला भेटूया. दाखवते. गावात आलो. त्रिशूसाठी टिफिन घेतला आणि त्यानंतर मेडिकलला गेलो. कानासाठी बॉडी लोशन घेतलं आणि त्यानंतर अंडे घेतले आणि घरी आलो. तर मंडळी आली मी घरी. हे पा अंडे ठेवायचं आहे. ट्रे विकत आणला. पूर्ण ट्रेवर म्हणजे पूर्ण ट्रे अंडे इथे. पूर्ण जेवढे ट्रेमध्ये लावतात तेवढे. थांब ग वाजवती मागे मागे. आणि हा ट्रे पण आणला मी विकत. ट्रेमध्ये घेऊन टाकली. स्वच्छ काय
आपण याच्यात अंडे ठेवूया मस्त लाईनशीर. आज स्वयंपाकात काय बनवू माझं काहीच डोकं चालत नाही. रोज उठून काय यार काहीच बनवायचं, माझं डोकं चालत नाही. आज डायरेक्ट डोकं चालत नाही, काहीतरी बनवून ठेवून द्यावं. आता बघू, एक तर 3 ऑप्शन आहेत, पिठलं पोळी, दुसरा ऑप्शन आहे खिचडी, तिसरा ऑप्शन आहे थालीपीठ. बस याच्यावरती ऑप्शन नाहीत आज. चमचा बी ना, मग तू जेव्हा भत्ता वगैरे नेते ना तेव्हा खायचा चमचा. शनिवारी येतं मी अंडू आणले, अंडू ठेवायचं ट्रे आणला, किती छान छान. वा वा काढलं कशीच वेगळी काढूच्या आता फक्त ट्रे देऊन टाका. ओ काय आणलं त्याला व्हॅसलीन आणली माझ्या भाऊला व्हॅसलीन आणलं बरं का. माझ्या भाऊची लय घालत उकडवायचे बसला काय याला वाटलं अंडे उकडलेच गेले काय, बसला तो जेवायला. अजून उकडवायचे ते अंडे, उकडवायचे बॉईल करायला लागतात तेव्हा ते खायसारखे होतात. काय ग बाई विचार, त्याला वाटलं डायरेक्ट असे खायचे राहता बुवा अंडे दिसत सोलायचे डायरेक्ट. तिथं फक्त चित्र राहतं म्हणजे तेच न्यायचं असतं असं काही नसतं. हे बघा ट्रे भर अंडे. हा ट्रे जो माझ्या हातून पडला सपोज मैं खुद को माफ नहीं कर पाऊंगी. ठेवून देते मग खाणं उचलते. तर मी ना गॅस ओट्याच्या ह्या कोपऱ्यात हे अंडे ठेवून दिलेले आहेत. भारी दिसत आहेत ना. पहिलं यांचं कधी डोकं नाही चाललं का असं ट्रे घेऊन यावं बा, अंडे तर लागतातच घरात. थांब उकडवते मी, उकडवायला ठेवावे लागतात, कच्चेच नाही खात ते. कानासाठी 2 टाकायची पहिले आणि त्रिशूसाठी 2 टाकायची, पण काना आहे ना एकच अंडा खातो, मग मी ना आता 3च टाकते. आणि वाटलंच पप्पांना तर आमलेट भुर्जी करावीच लागते, लागतात आम्हाला अंडे खूप. आम्ही चहा लवकर पिऊन टाकतो 4 वाजताच, तर आम्हाला परत 5-6 वाजता भूक लागून जाते आणि जेवणाच्या टायमापर्यंत ती भूक कंट्रोलच होत नाही. मग आमचा असा टाईमपास काही ना काही चालूच असतं, चटरपटर. रोज आमचं भेळ भत्ता असं असतं, कधी कधी मग फ्रूट्सवर पण येतो. आणि इकडं चालू आहे कानाचं आणि त्रिशूचं बॉईल. त्रिशू गेली आजीसोबत हळदी कुंकवाला, ती आली की मग मुलांना अंडे दिल सोलून. तोपर्यंत आता आम्ही पेरूवर ताव मारतो. तर गाईज हा आमचा सकाळचा उरलेला स्वयंपाक आणि हा सकाळचा मेनू सँडविचेस. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा. असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.